कधी कधी मला असं वाटते अख्ख्या जगात फक्त आमच्या कोल्हापूरकरांच्या चपात्या इतक्या मोठ्या असतील. कसा योगायोग घडतोय बघा. म्हणजे काल मी हा व्लॉग बनवून ठेवला होता, मी चपाती माझ्या पद्धतीनं कशी करते ते. आणि एका ताईने कमेंट देखील केली की ताई तुमच्या चपात्या पूर्ण व्लॉग दाखवा. तर म्हटलं ठीक आहे चला, तर मग मी बनवलेलाच आहे तर मी सांगते. तर इथं पहिल्यांदा मला सकाळ सकाळी मोडाची भाजी करायची होती, म्हणून बटाटा मिक्स करून मटकीच्या मोडाची भाजी बनवली. बटाटा आणि मटकीचं मोड मिक्स भाजी छान लागते. आणि आता चपातीबद्दल बोलूया. चपातीचं पीठ मळताना नॉर्मलच, म्हणजे चपातीचं गव्हाचं पीठ, मीठ आणि तेल थोडंसं लावून मळून घ्यायचं. जास्त पातळ मळायचं नाही. मऊ आणि पातळ ह्यामध्ये फरक आहे. जास्त पाणी घातलं की पातळ होतं पीठ, आणि मळून घेतलेलं पीठ कणी मऊ होतं. आणि आपल्याला मऊ पीठ पाहिजे, त्या अंदाजानुसार पहिल्यांदा मळून ठेवा. म्हणजेच थोडं थोडं पाणी घालत मळायचं. मळून 10 ते 15 मिनिट ठेवायचं. परत चपाती करताना थोडंसं तेल लावून कणी मरडून घ्यायची. आणि इथे मी गोळे दाखवलेले, आमच्या कोल्हापूरकरांचे मोठेच गोळे असतात, तुम्हाला जितके जमेल त्या पद्धतीने गोळे करायचे. थोडंसं असं पारी लाटायची पुरी एवढी. अर्ध्या भागाला तेल लावायचं, पीठ भरभरायचं, परत घडी घालायची, परत अर्ध्या भागाला तेल लावायचं, पीठ भरभरायचं आणि त्रिकोणी ती घडी करायची. तशीच मी केली, तशी चपाती केली तरी चालते, किंवा अजून त्याचे टोकं दुमडून गोल आकार केला तरी चालतं. त्यानंतर कणी पीठ लावून थोडंसं गोलाकार चपाती येईपर्यंत आपण लाटून घ्यायचं. आणि अर्ध्यातून थोडीशी मोठी झाली की मग असं मधून कडेपर्यंत येत असं लाटणं फिरवून घ्यायचं. जास्त दाब द्यायचा नाही लाटण्यानं, अगदी आधांतरी हळुवारपणेच लाटणं फिरवायचं. म्हणजे आपण पुरणपोळ्या करतोय तशा पद्धतीनं असं मधून काठापर्यंत लाटणं फिरवलं की आपल्या चपातीचं काठ पण पातळ होतात, जाड होत नाहीत. आणि इथे आता भाजताना पण काही टिप्स आहेत. तवा चांगला तापवून घ्यायचा आणि कधी पण मोठ्या गॅसवरच चपाती भाजून घ्यायची. इथे बघा थोडेसे फुगे यायला चालू झाले. आता मी चपाती पलटी मारायची आणि दोन्ही बाजूला तेल लावून कधी चपाती चांगली तांबूस डाग येईपर्यंत भाजून घ्यायची. इथं महत्त्वाची टिप्स म्हणजे तवा चांगला तापवून घ्यायचा आणि कधी पण मोठ्या गॅसवरच चपात्या भाजून घ्यायच्या, म्हणजे गार झाल्या तरी मऊ राहतात चपाती. लक्षात आलं तुमचं. पीठ मळताना आपल्याला मऊ पीठ मळायचं, पातळ पीठ मळायचं नाही. पातळ पीठ म्हणजे पाणी जास्त घालून मळलेलं, आणि मऊ पीठ म्हणजे मळून अगदी मऊ होतं ते पीठ. तर आपल्याला मऊ पीठ पाहिजे. आणि चपाती भाजताना तवा चांगला तापवून घ्यायचा आणि मोठ्या गॅसवरच चपाती भाजायची, म्हणजे आपल्या चपात्या गार झाल्या तरी मऊ राहतात. अशा पद्धतीनं ताई माझी करायची पद्धत आहे. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. धन्यवाद.